पालकपुरीसाठी आपल्याला लागणार आहे पालक, हिरवी मिरची, आलं लसूण सगळं आपण घेऊया. पाणी उकळे याच्यामध्ये आपण पालक टाकून घेऊया. जास्त वेळ नको द्यायचा, फक्त एकदा काढून घेऊया आणि बस डन. म्हणजे फक्त एक उकळी येऊ द्यायची आणि पालक ब्लेंड झाला आपला काढून घेऊया. जास्त नाही शिजू द्यायचा. पालक कच्चा टाकला तरी चालतो, उकळून टाकला तर थोडासा कडवटपणा जो आहे तो नाही येणार. झाला आपण याला काढून घेऊया. तुम्ही ते थंड झाल्यावरती झाडाला पण टाकू शकता. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये उकळून थंड केलेला पालक, लसूण, अद्रक आणि हिरवी मिरची तुम्हाला जशी टेस्ट आवडेल तशी हे बारीक पेस्ट करून घेऊया. तर मस्त पालक प्युरी तयार आहे आपली. आता आपण पीठ मळून घेऊया. इथे मी गव्हाचं पीठ घेतलं, त्याच्यात थोडीशी हळद टाकून घेते. हळद ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल टाका, नसेल तर नाही टाकली तरी चालते. एक चमचा डाळीचं पीठ, थोडेसे तीळ टाकते, मला आवडतात म्हणून मी टाकते. मीठ अकॉर्डिंग टू युअर टेस्ट. आता त्याच्यामध्ये आपण जी प्युरी बनवून घेतली पालकाची तयार करून घेऊया. ते मळून घेऊया व्यवस्थित, म्हणून एक गोळा तयार करायचा. थोडीशी धनी जिरे पावडर टाकते, चव मस्त येते. बघा मस्त गोळा तयार झाला आहे. जास्त पातळ नाही, जास्त घट्ट पण नाही व्हायचा. एक मस्त छान जसं आपण चपात्यासाठी बनवतो तसं बनवून घ्यायचं. आता झाकून ठेवूया अर्ध्या तासासाठी. अर्ध्या तासासाठी झाकून ठेवूया. अर्ध्या तासानंतर मग आपण पुऱ्या करायला घेऊया. तर एक तास पीठ भिजून झालं. बघा पीठ मस्त भिजलं, कलर पण छान आहे. आता आपण इथे गोळे करून छोटे छोटे गोळे करून पुरी करून घेऊया. आता म्हणून घ्यायचं ते लावून थोडंसं. तर स्पीड लावले वाटून घेऊया. गोल गोल लावून घ्यायची. जास्त पातळ नाही किंवा जास्त जाड पण नाही, मीडियम साईजची आपण करून घेऊया. स्टार्टिंग झाली तर तेल टाकून तळून घेऊया. वेगळ्या पिठात बुडून घेतलं आता ते लाटून घ्यायचं. व्यवस्थित लाटून झालं. अशा प्रकारे मी 3-4 पुऱ्या लाटून घेतल्या. आता तेल गरम झाले आपण तळून घेऊ. टाकलं आता आपण पुरी टाकून घेऊया आणि तळून घेऊ व्यवस्थित. मस्त पण फुगली पुरी बघा. आता पलटून घेऊया. छान फुगली. तिथून पण थोड्या परत करू द्यायची. त्यानंतर मग काही शुक्रवार आपण काढून घेऊया. छान टाकलं फुल टाकले असं हलवून घ्यायचं. म्हणजे छान फुगते व्यवस्थित फुगली बघा. चिकनची फुगली पुरी तिथून तळी काढून घ्यायची. तिथून छान ठेवायचा. कलर मला कसा ठेवून घ्या. मला कसं लालचं आवडते पुरी पण छान करून लागते आणि थोडी लालचं टाकते. तर अशा प्रकारे बघा पुऱ्या तळून झाल्यात, मस्त फुगल्यात सगळ्या. दही, वरण, पुरी, शेजवान चटणी किंवा लोणचं तुम्ही कशाबरोबर पुरी सर्व करू शकता. खायला अप्रतिमच लागतात. थँक्यू.